श्री हनुमान जन्मकथा। एक अंजनी नावाची अप्सरा होती. ती भगवान इंद्र यांच्या दरबारात काम करायची. तिचे काम बघून भगवान इंद्र तिच्यावर खुश होते आणि तिला बोलावून हवं ते मागायला सांगतात. तेव्हा अंजनी सांगते की हे देवा, तुम्ही मला भेटलेल्या श्रापापासून माझी मुक्ती करून द्यावी. तेव्हा ब्रह्माजीने विचारल्यावर अंजनी सांगते की ती एकदा पृथ्वीवर बालक रूपामध्ये खेळत असताना तिने एका वानराला तपस्या करताना बघितले. तिला ते फार मजेशीर वाटले, म्हणून तिने त्याच्यावर काही फळे फेकली. त्यामुळे त्याची तपस्या भंग झाली. त्या ऋषींनी डोळे उघडून क्रोधाने तिच्याकडे बघितले आणि तिला श्राप दिला की ती कोणाच्या प्रेमात पडेल तर त्या क्षणी ती वानर बनेल. तेव्हा तिने घाबरून त्या ऋषीला प्रार्थना केली की त्यांनी तिची त्या श्रापापासून मुक्ती करावी. तेव्हा ते ऋषी तिला सांगतात की मी हा श्राप मागे घेऊ शकत नाही. तू ज्याच्यावर प्रेम करशील तो वानरमुखी माणूस असेल. हे ऐकून भगवान इंद्र तिला सांगतात की हे अंजनी, मी तुला या श्रापापासून मुक्त करू शकत नाही, पण तुला एक सांगतो की तू काही काळासाठी पृथ्वीवर जाऊन राहा. तिथे तुला तुझे पती भेटतील. तू लग्न झाल्यावर पुत्रप्राप्तीसाठी भगवान शिवाची उपासना कर. पुत्र जन्म झाल्यावर तुला या श्रापापासून मुक्तता मिळेल. अंजनी पृथ्वीवर जाऊन राहू लागते. एके दिवशी दूर एक मनुष्य वाघासोबत युद्ध करताना दिसतो. ती त्याच्या प्रेमामध्ये पडते. त्या माणसाने तिच्याकडे पाहता क्षणी अंजनीचे वानरामध्ये रूपांतर होते आणि हे बघून अंजनी रडू लागते. आणि तो मनुष्य तिच्या जवळ येतो आणि तिला विचारपूस करू लागतो. तेव्हा अंजनी तिच्या श्रापाबद्दल सांगते आणि ती त्याच्याकडे बघते. तेव्हा तिला तो वानरमुखी मनुष्य दिसतो. तेव्हा तो मनुष्य सांगतो की तो माणूस नाही आहे, तो वानरांचा राजा केसरी आहे. त्याला भगवान शिवकडून वरदान भेटलं आहे की त्याने तिला त्याच्यासोबत लग्न करायला सांगितले. अंजनी आणि केसरीने जंगलात लग्न केले आणि ते तिथे एकत्र राहू लागतात. भगवान ब्रह्माने सांगितल्याप्रमाणे अंजनीने पुत्रप्राप्तीसाठी भगवान शंकराची पूजा केली. तिची तपस्या बघून भगवान शिव तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिला वरदान दिले की ते तिचा पुत्र म्हणून जन्म घेतील आणि त्यामुळे ऋषींनी दिलेल्या श्रापापासून तिची मुक्तता होईल. एके दिवशी अंजनी भगवान शिवची पूजा करत असते आणि दुसरीकडे अयोध्येचा राजा दशरथ पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करत असतो. तेव्हा अग्निदेव प्रसन्न होऊन वरदानाच्या रूपात राजाला पायस देतो आणि त्याला त्याच्या पत्नींना द्यायला सांगतो. राजा दशरथ त्याची मोठी पत्नी कौसल्येला पायस देत असताना एक घार थोडं पायस घेऊन उडते. वनातून जात असताना अचानक वादळ सुटते. हे वादळ वायुदेव घडवून आणतात. वादळामुळे ते पायस ओंजळ करून शिवमंत्र जपत असणाऱ्या अंजनीच्या हातात पडते. भगवान शिवचा प्रसाद समजून अंजनी ते पायस प्राशन करते. काही दिवसानंतर अंजनी एक वानरमुखी पुत्राला जन्म देते. हे बघून राजा केसरी खूप आनंदित होतो. पुत्रजन्मामुळे अंजनी ऋषीने दिलेल्या श्रापापासून मुक्त होते आणि ती ब्रह्मलोकात परत निघून जाते. हनुमंत जन्माची घटना सूर्योदयाच्या वेळी चैत्र पौर्णिमा मंगळवारी या दिवशी घडलेली आहे, म्हणून या दिवशी हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते. मारुतीला हनुमान का म्हटले जाते? एके दिवशी मारुती खेळत असताना त्याला सूर्य दिसतो. त्याला तो एका फळासारखा वाटतो, म्हणून तो सूर्याच्या दिशेने उड्डाण करू लागतो. सूर्यदेव मारुतीला येताना बघतो, म्हणून तो आपली प्रखर किरणे वाढवतो, पण बालक मारुती सूर्याकडे उडत जातो. हे बघून घाबरून सूर्यदेव इंद्राकडे जातो आणि त्यांना सगळी हकीकत कथन करतो. तेव्हा इंद्रदेव मारुती जवळ जाऊन त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो की हे फळ नाही, ते सूर्यप्रकाश देणारा सूर्य आहे. तू जेथून आला आहे तिथे परत जा. पण बालक मारुती त्याच्याकडे दुर्लक्ष करून परत सूर्याकडे पळत जातो. हे बघून इंद्र क्रोधित होतो आणि तो मारुतीच्या दिशेने वज्र फेकतो. त्यामुळे मारुतीची हनुवटी छाटली जाते आणि तो पृथ्वीवर पडतो. पृथ्वीवर भ्रमण करत असताना वायुदेवाला मारुती मूर्छित पडलेला दिसतो. हे बघून तो क्रोधित होतो आणि विचारतो हे कोणी केलं, पण कोणाकडूनही उत्तर मिळत नाही, म्हणून तो मारुतीला घेऊन पाताळात जातो. त्यामुळे पृथ्वीवर वायू म्हणजेच हवा वाहने थांबते. त्यामुळे पृथ्वीवर पशु, प्राणी, मानव मरू लागतात. हे बघून सूर्यदेव ब्रह्माकडे जातात आणि त्यांना सगळी हकीकत कथन करतात.
तेव्हा ब्रह्मदेव इंद्रदेवाला घेऊन पाताळात जातात आणि वायुदेवाला पृथ्वीवर परत येण्यास विनंती करतात. पण वायुदेव पृथ्वीवर येण्यास नकार देतात. तेव्हा ब्रह्मदेव मारुतीला स्वस्थ करतात आणि मारुतीला वरदान देतात की कोणतेही शस्त्र त्याला मारू शकणार नाही. आणि इंद्रदेव बोलतात की आजपासून मारुती चिरंजीवी राहणार. आणि त्याच्या हनुवटीला वज्राने छाटले म्हणून मारुतीला हनुमान असे म्हटले जाईल. आता आपण पाहूया हनुमंताचा रंग शेंद्रिका आहे. एकदा सीता स्नान झाल्यावर कपाळाला शेंदूर लावते. तेव्हा हनुमान त्यांना कारण विचारतात. सीता सांगते की रामाचे आयुष्य वाढवण्यासाठी त्या शेंदूर लावतात. हनुमान रामाचा परम भक्त म्हणून हनुमान सर्व अंगाला शेंदूर लावतात आणि म्हणून हनुमंताचा रंग शेंद्री आहे. हनुमंताला शेंदूर आणि तेल अर्पण का करतात? हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना भरत त्यांना बाण मारतो. तेव्हा त्यांच्या पायाला दुखापत होते. तेव्हा ते शेंदूर आणि तेल लावतात. त्यामुळे त्यांची दुखापत बरी होते आणि म्हणून हनुमानाला शेंदूर आणि तेल वाहतात. आता हनुमान चालीसा कधी लिहिली गेली हे तुम्हाला माहीत आहे का? कदाचित काही लोकांनाच हे माहिती असेल. सर्वजण पवनपुत्र हनुमानजींची पूजा करतात आणि हनुमान चालीसाही पठण करतात. पण ते केव्हा लिहिले गेले, कुठे आणि कसे झाले हे फार कमी लोकांना माहीत असेल. गोष्ट इसवी सन 1600ची आहे. हा काळ अकबर आणि तुलसीदासजींच्या काळातील होता. एकदा तुलसीदासजी मथुरेला जात होते. रात्र होण्यापूर्वी त्यांनी आग्रा येथे मुक्काम केला. लोकांना कळले की तुलसीदासजी आग्रा येथे आले आहेत आणि हे ऐकून त्यांच्या दर्शनासाठी लोकांची झुंबड उडाली. सम्राट अकबराला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी बिरबलाला विचारले की हा तुलसीदास कोण आहे. तेव्हा बिरबलने अकबराला सांगितले की त्यांनी रामचरितमानसचा अनुवाद केला आहे. ते रामभक्त तुलसीदासजी आहेत. मीही त्यांना पाहून आलो आहे. त्यांनी एक अद्भुत आणि अलौकिक प्रतिमा आहे. अकबरनेही त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि मलाही त्यांना भेटायचे आहे असे सांगितले. सम्राट अकबरने आपल्या सैनिकांची एक तुकडी तुलसीदासजींकडे पाठवली आणि त्यांनी तुलसीदासजींना सम्राटचा निरोप दिला की तुम्ही लाल किल्ल्यावर उपस्थित राहा. आणि हा संदेश ऐकून तुलसीदासजी म्हणाले की मी प्रभू श्रीरामाचा भक्त आहे. माझा सम्राट आणि लाल किल्ल्याशी काय संबंध? त्यांनी लाल किल्ल्यावर जाण्यास स्पष्ट नकार दिला आणि हे प्रकरण सम्राट अकबरापर्यंत पोहोचल्यावर त्यांना फार वाईट वाटले आणि सम्राट अकबर रागाने लाल झाला आणि त्याने तुलसीदासजींना बेड्या ठोकून लाल किल्ल्यावर आणण्याचा आदेश दिला. बिरबलाने अकबराला असे न करण्याचा सल्ला दिला, पण अकबराला ते मान्य नव्हते आणि तुलसीदासजींना साखरदंडाने बांधून आणण्याची त्याने आज्ञा केली. तुलसीदासजींना साखरदंड घालून लाल किल्ल्यावर आणण्यात आले. तेव्हा अकबर म्हणाले की तुम्ही करिश्माई व्यक्ती आहात. थोडा करिश्मा दाखवा आणि तुम्ही स्वतःची सुटका करा. त्यावर तुलसीदासजी म्हणाले, मी फक्त भगवान श्रीरामाचा भक्त आहे, जादूगार नाही. तुम्हाला काही करिश्मा दाखवू शकेल. आणि हे ऐकून अकबर संतापला आणि त्यांना बेड्या ठोकून अंधार कोठडीत टाकण्याचा आदेश दिला. लाल किल्ल्यावर सगळीकडे गोंधळ माजला होता. मग अकबराने बिरबलाला बोलावून विचारले, बिरबल, काय चालले आहे? तेव्हा बिरबल म्हणाला, महाराज, मी तुम्हाला आधीच सावध केले होते, पण तुम्ही सहमत झाला नाहीत आणि आता हा करिश्मा झाला. अकबराने तुलसीदासांना ताबडतोब अंधार कोठडीतून बाहेर काढले आणि साखळदंड उघडल्या गेल्या. तसे तुलसीदासजी म्हणाले की मला अपराधाशिवाय शिक्षा झाली आहे. मला अंधार कोठडीत भगवान श्रीराम आणि हनुमानजींची आठवण झाली. मी रडत होतो आणि रडताना माझे हात स्वतःहून काहीतरी लिहत होते. हे ते 40 चतुर्भुज चालीसा हनुमानजी यांच्या प्रेरणेने लिहिलेले. तुळशीदासजी तुरुंगातून सुटल्यावर म्हणाले, ज्याप्रमाणे हनुमानजींनी मला तुरुंगातील संकटातून बाहेर काढून मदत केली आहे, त्याचप्रमाणे जो कोणी संकटात किंवा संकटात सापडला आहे आणि ही हनुमान चालीसा म्हणेल, त्याचे दुःख आणि सर्व संकटे दूर होतील. ती हनुमान चालीसा म्हणून ओळखली जाईल. आणि मग अकबराला खूप लाज वाटली
आणि त्याने तुलसीदासजींची माफी मागितली आणि त्यांना पूर्ण आदराने संरक्षण देऊन मथुरेला पाठवले. आज सर्वजण हनुमान चालिसाचे पठण करत आहेत आणि या सर्वांवर हनुमानाची कृपा आहे आणि सर्वांचे संकट दूर होत आहेत. म्हणूनच हनुमानजींना संकटमोचन असेही म्हणतात. कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम, जय हनुमान अवश्य लिहा. धन्यवाद.